श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 16 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार. या दिवशी आहे पुत्रदा एकादशी. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. शुक्रवारची ही एकादशी खूप महत्त्वाची आहे, कारण या एकादशीचं नावच आहे पुत्रदा एकादशी. बरीच जोडपी अशी असतात की लग्नाला बरीच वर्ष होऊनही संतान प्राप्ती होत नाही. काही वेळेस पती पत्नी दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल असतात, पण तरीही संतान प्राप्ती होत नाही. कधीकधी पती पत्नी या दोघांपैकी एकामध्ये थोडासा दोष असतो, यामुळे संतती होण्यात अडचणी उत्पन्न होतात. कधी कुंडलीमध्ये दोष असतो, कधी ग्रहदशा चांगली नसते, यामुळे देखील संतान प्राप्ती होण्यात अडचणी निर्माण होतात. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी पुत्रदा एकादशीपासून 108 दिवसांची किंवा 40 दिवसांची ही एक प्रभावी सेवा आवर्जून करायची आहे. त्यात पहिलं म्हणजे पुत्रदा एकादशी या नावातच त्याचा अर्थ आहे की पुत्र होण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठीची सेवा या एकादशीपासून सुरू केली जाते. प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीचं आई होण्याचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण डॉक्टरी उपचार सुरू करतो, पण या उपचारांबरोबरच आध्यात्मिक मार्गात येणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. 16 ऑगस्ट 2024 रोजी पुत्रदा एकादशी आहे. या पुत्रदा एकादशीला एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी आलेले आहेत, म्हणजेच एक प्रकारे हा दुग्ध शर्करा योगच जुळून आलेला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण कोणत्याही सेवा सुरू करतो तेव्हा ती सेवा अतिशय ऊर्जावान होते, कारण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वीवर पसरलेलं असतं आणि ते नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असतं. यामुळे श्रावण महिन्यात सुरू केलेल्या सेवा लवकर फलदायी ठरतात आणि चांगला रिझल्टही देतात. त्यामुळे संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीपासून सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा खूप प्रभावी आणि 100% रिझल्ट देणारी आहे. या सेवेने रिकामी ओटी नक्कीच भरली जाईल. सेवा सुरू करायच्या आदल्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या जवळपासच्या केंद्रात अथवा मठात किंवा मंदिरात जा. महाराजांसमोर नारळ खडीसाखर ठेवा. महाराजांना साकडं घाला. तुम्ही संतान प्राप्तीसाठी सेवा करणार आहात ते सांगा आणि माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा अशी महाराजांना प्रार्थना करा. ज्यांच्या घराच्या जवळपास मठ किंवा केंद्र नसेल त्यांनी देवघरातील महाराजांच्या मूर्तीसमोर खडीसाखर नारळ ठेवा आणि त्यानंतर ते तुम्ही कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवलं तरी चालेल. ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. यासाठी फक्त पहिल्या दिवशी एकदाच संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी उजव्या हाताच्या तळहाताची गोकर्ण मुद्रा करायची. त्यात थोडंसं पाणी घ्यायचं, हळद कुंकू घ्यायचं, अक्षता फूल घ्यायचं. त्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं. ही सेवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी करणार आहात ते सांगायचं. तुम्ही 40 दिवस सेवा करणार आहात की 108 दिवस सेवा करणार आहात तेही सांगायचं. संकल्प करताना मी अखंड सेवा करेन असं म्हणायचं नाही, कारण सेवा करताना आपल्याला अडचणी या येतच असतात, म्हणून अखंड सेवा करेन असं म्हणायचं नाही. यानंतर हातातलं पाणी तामणात सोडून द्यायचं. आता सेवेला सुरुवात कशी करायची, तर या सेवेला पुत्रदा एकादशीच्याच दिवशी सुरुवात करायची आहे. फक्त पहिल्याच दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नी दोघांनी एकत्रितपणे ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी पती पत्नी दोघांनी जोडीने देवघरासमोर आसन घेऊन बसायचं. एक मोठं ताम्हण घ्यायचं, त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. बाळकृष्णाच्या मूर्तीवर गळती किंवा अभिषेक पात्र ठेवायचं आणि अभिषेकाला सुरुवात करायची. जर तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना पळीने श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायला सांगा आणि तुम्ही स्वतः वाचन सुरू करा. आता वाचन काय करायचं, तर सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा. त्यानंतर संतान गोपाल मंत्राचा 1 माळ जप करावा. नंतर 16 वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे. 1 वेळ श्री सुक्त म्हणायचं, फलश्रुती सहित म्हणायचं. 11 वेळा रामरक्षाचं पठण करायचं. रामरक्षामधील 1 ते 9 ओवीस म्हणायच्या आणि 11व्या वेळेला फलश्रुती सहित रामरक्षा म्हणायची. 1 वेळ विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं. या सगळ्या सेवा करत असताना
बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक सुरूच ठेवायचा आहे. फक्त पहिल्याच दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे. यानंतर उरलेले 39 दिवस फक्त पत्नीने ही सेवा सुरू ठेवली तरी चालणार आहे. पहिल्या दिवशी जसा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला असेल, सेवा केल्या असतील, तसाच अभिषेक आणि सेवा उरलेले 39 दिवस करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर रोज जे तीर्थ जमा होईल ते पती पत्नी दोघांनी मिळून अख्ख्या दिवसभरात प्राशन करायचं आहे. महिलांनी मासिक धर्म अडचणीचे 4 किंवा 5 दिवस वगळून त्यानंतर केसांवरून स्नान करून सेवा पुढे सुरू ठेवायची आहे. संतान प्राप्तीची ही सेवा पुत्रदा एकादशीपासूनच सुरू करायची आहे. पण मासिक धर्म अडचण किंवा विटाळ किंवा सुतक यामुळे जर तुम्हाला पुत्रदा एकादशीपासून सेवेला सुरुवात करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही बुधवारपासून सेवेला सुरुवात करू शकता. जर तुम्हाला बुधवारपासून या सेवेला सुरुवात करायची नसेल तर तुम्ही कोणत्याही एकादशीपासून या सेवेला सुरुवात करू शकता. पण पुत्रदा एकादशीपासून जर तुम्ही या सेवेला सुरुवात केली तर याचे खूप चांगले परिणाम बघायला मिळतात. ही सेवा करताना कोणत्या नियमांचं पालन करायचं? या सेवेला एकच नियम आहे, तो म्हणजे मांसाहार करायचा नाही. ही सेवा संतान प्राप्तीसाठी असल्याने ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा नियम या सेवेला लागू होत नाही. ही खूप खूप प्रभावी सेवा आहे. मनापासून आणि विश्वासाने करा. या सेवेमुळे तुमचं घर नक्कीच गोकुळासारखं होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.